राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून याच्या शिवगड चॅरिटेबल अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 24 नंबरच्या 23 नंबरच्या श्लोकाचा विचार सुरू केलेला आहे। अध्याय 7वा त्यामध्ये 147 नंबरच्या ओळीचं चिंतन कालच्या निरूपणामध्ये आपण पाहिलेलं होतं। अंतवंतु फलम तेषां तद्भौत्यल्पमेधसां देवान देवयजो यान्ति मदभक्ता यान्ति मामपि। फार मोठं आश्वासन भगवंतांनी या श्लोकामधून दिलेलं आहे। म्हणजे जे देवदेवतांची पूजा अर्चा करतात ते देवलोकाला प्राप्त होतात, आणि जे भगवंताची एका परमात्म्याची पूजा करतात, जो सृष्टीकर्ता आहे, नियमन करणारा आहे, चालविणारा आहे, कर्ता हर्ता धर्ता असे तिन्ही विशेषण ज्याला लागू आहे, जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी लक्षणं ज्याची सांगितली जातात, त्या एका परमात्म्याचं जो भजन करतो तो परमात्म स्वरूप होतो, म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो। अमृतत्वाय कल्पते वर्णन मागच्या वेळा झालेलं आहे, मागच्या काही अध्यायामधून तो जीवनमुक्त होतो, त्यामुळे त्याला करणं बाकी काही शिल्लक नाही। पण देवदेवतेच्या नादाला लागून फक्त सांसारिक इच्छा पूर्ण करण्याचं काम असे बहुतेक जे भक्त आहेत, अगदी मेजॉरिटी जरी विचार केला तर मेजॉरिटीचे भक्ती ही अशीच आहे, ती सकाम भक्ती आहे, आणि त्या सकाम भक्तीमध्येच हे देवदेवतेंची पूजा करतात आणि देवलोकाला प्राप्त होतात। मात्र ही देवदेवतेंच्याकडून मिळणारी जी फळं आहेत ती सांसारिक आहेत, आणि सांसारिक फळांना अंत असतो। अंतवंतु फलम तेषां, जे भक्त असे लक्ष करतात, लक्ष इकडे देतात देवदेवतेंच्याकडं, आणि फळाच्या हवा म्हटलेला आहे, ज्ञानाचा दिवा नष्ट होतो, ज्ञानाचा दिवा नाहीसा झाला, मागच्या ओळीमधून आपण पाहिलेला आहे। तर ज्ञान जाण्याला कारण आहे जी हवा असते, संसाराची आसक्ती, विषयाबद्दलचं प्रेम जे असतं तेच या संसार सागरामध्ये बुडवून टाकतं। संसार सागर बुडवण्यासाठीच आहे, बुडवण्यासाठी म्हणजे पुनर्जन्म हा संसार सागराचा स्थायी भाव आहे, पुनर्जन्म आहे त्यामध्ये, आणि पुनर्जन्माला मुक्तीचा अनुभव आहे तो घेता येत नाही। म्हणून माऊलीने ते वर्णन करतात, भगवंत सांगतात या श्लोकामध्ये की मदभक्ता यांती मामपी, हे मला येऊन प्राप्त होतात, जे माझे भक्त आहेत ते। त्याचा विचार करताना माऊली म्हटले की कल्पनेबाहेर निघाल्या गेल्याशिवाय आपण आपल्याला ह्या फळातून किंवा संसार सागरातून बाहेर पडता येत नाही। संसार हीच कल्पना फार मोठी आहे, आणि कल्पनेतूनच भय उत्पन्न होतं, कल्पनेचाच शोक आहे। सगळ्या कल्पना असतात, मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं, मी असं करेन, मी तसं करेन, माझी ही चूक का मी केली। सगळ्या छोट्या छोट्या विचार जे आहेत ते सत्यातले नसतात, फक्त वर्तमान काळ सत्य असतो। वर्तमान काळातला आनंद अनुभवताना कल्पनेच्या बाहेर आपण निघालेला असतो। भूतकाळ आणि भविष्य काळ आपल्याला कल्पनेमध्ये घालत असतो। कल्पना संपल्या की आपण वर्तमानात येतो, आणि वर्तमानात दुःख नसतं। माझा अपमान भूतकाळात कोणतरी केलेला असतो, वर्तमान काळात ती व्यक्ती जिवंत असेलही नसेलही, पण त्या कल्पनेनं आपण भयभीत होतो। भविष्य काळामध्ये एखादा प्रसंग माझ्यावरती जर असा आला, जर मला असा आजार झाला तर मी काय करायचं, ही कल्पना आहे, आणि या कल्पनेच्या विश्वात फक्त शोक दुःख आपल्या वाट्याला येऊ शकतं। म्हणून कल्पने बाहेर न निघती कोण, ते जे भक्त माते नेनती, जे भगवंताचं खरं स्वरूप ज्याला कळत नाही ते कल्पनेतून निघत नाहीत, कारण कल्पनेचं वावडं आहे भगवंताला।
कल्पनेचा संबंध भगवंताशी येत नाही, कारण कल्पना नाही, सत्य आहे भगवंत. त्यामुळे सत्य आणि खरा कालच्या विचारात आपण बघितलं होता. हे एक विठ्ठलची खरा, एक शब्द वापरला, आणि विठ्ठल म्हणजे परमात्मा जो आहे तो खरा. येर तो वावुगा पसारा. जो संसारी कल्पनामय जे विश्व आहे तो सगळा पसारा वावुगा आहे. वावगा म्हणजे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. ही लटके पण संसाराला लागलेलंच आहे, आणि संसार सुद्धा अनादि आहे. जसा जीव आहे अनादि, तसाच पद्धत माया अनादि, तसा संसार. कारण संसार आणि माया दोन वेगवेगळे शब्दांनी फक्त त्याचं दर्शन केलेलं आहे. वास्तविक हे दोन्ही शब्द एकच आहे. म्हणून अनादित्व संसाराला आहे, पण शरीराला अनादित्व नाही ना. मग शरीराला अनादित्व जर असेल तर तो जीवरूपानं आपण ब्रह्मरूपाशी त्याचं ऐक्य झाल्यानंतरच आहे. याचा विचार करायला लावणारं ही कल्पनेबाहेर जे निघतात आहेत, कल्पनेमध्ये आहेत, ते माते नेमकी ते मला जाणत नाहीत. आणि देवाला न जाणता मरून जाणं हे परत जन्माला येण्याची सुरुवात असते. देवाला न जाणता मेला ना तर परत त्याला यावं लागतं. देवाला जाणून घेतलं, एकदा जाणून घेतलं, एकदा त्याचं दर्शन आयुष्यामध्ये झालं, आपल्या आहे या चालू आयुष्यामध्ये पुढे आणि कल्पना करायची नाही. पुढे जन्माला येऊ, पुढे भोगू, पुढे त्याचं अनेक काहीतरी अभ्यास करू आणि मग मुक्त होऊ, असा उधारीचं बोलणं हे कल्पनेचं असतं. म्हणून माऊली तर म्हणतात हे भक्त जे आहेत, जे अल्पबुद्धीचे आहेत, जे अंतवंत फळांचा विचार करून फक्त भोगामध्ये लिप्त झालेले आहेत, ते जे आहेत ते परिते भक्त माते नेनती. एक जे कल्पने बाहेर न निगती, म्हणून कल्पित फळा पावती अंतवंत. संसार कल्पनामय आहे आणि संसाराला फळ नाही. फळ नाही म्हणजे काल्पनिक आहे, काल्पनिक म्हणजे खरं नाही, म्हणजे संसाराला फळ नाही. संसाराला फळ नाही शब्दाचा अर्थ आहे संसार कल्पनामय आहे. स्वप्नात जशा कल्पना तयार होतात ना, तशा कल्पना या संसारातल्या आहेत. आगाजी झालेच नाही, त्याची वार्ता पुस्तिक आहे, त्याच्याबद्दल गप्पा आपण मारत असतो. जो साप नाहीच, जी दोरीच आहे, त्या सापाबरोबर चर्चा काय करताय? साप असा असेल, साप तसा असेल, सापाला असा मारायला पाहिजे, सापापासून असं रक्षण करायला पाहिजे, सापापासून बचाव करण्यासाठी अमुक अमुक औषधांची निर्मिती केली पाहिजे. करायची असते काय? सापच नाही तर सापाची औषधं कशाला काढली? सापाच्या विष उतरायचा व्यवहार कशाला करताय? सापाला मारण्यासाठी साधनं का गोळा करताय? काट्या, कुऱ्हाडी, बंदुका कशासाठी करताय? फक्त साप नाही हे जाणून घ्या. भक्त जे आहेत ते भगवंताला जाणतात. जे शहाणे असतात ते दोरी ओळखतात, आणि जे काल्पनिक विश्वामध्ये जे रमतात ते सापाची कल्पना करून भयभीत होतात. संसार हा भयभीत करणारा असेल तर या भयापासून सोडवणारा तो एक करता करवता भगवंत आहे. त्याची पूजा करावी, त्याचा विचार सतत करावा. काय ते तुकाराम महाराज म्हणतात ना, सांभाळी सांभाळी आपली माया, आम्हा का भयाभीत केले. आम्हाला का घाबरवा लागलास बाबा? तुझी तू माया, तुझी तू सांभाळून घे. मायेच्या नादाला लागणारी अशी बोलू शकतील काय सांगा? जे विठ्ठलाशी दोस्ती करतात, विठ्ठलाशी सलोख आणि सख्यत्व ज्यांचं आहे, तेच तुकोबासारखे भक्त असे म्हणू शकतात देवाला, तुझी माया सांभाळून घे. तू मला कल्पना तुझ्या तू गुंडाळून ठेव सगळ्या, आणि तुझं सत्य स्वरूप जे आहे ते सत्य स्वरूप माझ्या समोर येऊ दे. तू कसा आहे, खरा आहे असं शास्त्रानं वेदानं तुझं वर्णन केलेलं आहे. मग असं आहेस तर तू माझ्यासमोर तशाच पद्धतीने काय येत नाहीस? तू कल्पना दाखवतोस, मला कल्पनेमध्ये ठेवतोस. कल्पना भयावह आहे, ते मायेचं स्वरूप आहे. त्यामुळे मला ती फळं जी कल्पनेत मिळतात ती कल्पनेतली फळं अंतवंत आहेत. म्हणून ही कल्पित फळा पावती अंतवंत, असं माऊली कालच्या ओळीचा थोडासा आपण इंट्रोडक्शन केलं. 148 नंबरच्या ओळीमध्ये माऊली परत तोच विचार पुढे चालू करतात. किंबहुना विषय भजन, म्हणजे अंतवंत फळांसाठी केलेलं जे भजन असतं ते संसाराचं, ते संसाराचेच साधन. किंबहुना म्हणून जे ऐशे भजन, फार काय सांगावे. किंबहुना शब्दाचा अर्थ आहे वरती सारखं सारखं काय सांगावं. असे जे सकाम भजन जे आहे, ऐशे जे भजन, ते संसाराचेची साधन. तो शब्द वापरला, संसाराचंच, दुसरं कुठलंही साधन नाही. कुठलं साधन, कुठलं भजन संसाराचं आहे? विषय भोगाच्या प्राप्तीसाठी देवदेवतेची केलेली उपासना हे संसाराचं भजन आहे.
दुसरं अन्य त्यातून काही प्राप्ती होत नाही. देवदेवताच संपणारे आहेत, तर देवदेवतेंच्याकडून मिळालेली फलं कशी शाश्वत असतील, हा विचार माऊली या ओळीमधून मांडतात. म्हणून त्या संसाराची साधनं जे फळ भोग तो स्वप्न नाव भरी दिशे. त्याचा फळ भोग म्हणजे त्याचं स्त्री पुत्र धन स्वर्ग हे फळांचा जो भोग प्राप्त होतो ते क्षणभर दिसणारं स्वप्नच आहे. क्षणभर शब्द कशा नावभरी दिशे. नावभरी म्हणजे क्षणभर. नावभरी शब्दाचा अर्थ आहे क्षणभर. कशासारखं? स्वप्नासारखं. स्वप्न म्हणून ती कुठली नाडी आहे ना कंठातली, त्या नाडीच्या द्वारे ती स्वप्नाचा भोग घडतो. पण स्वप्नात किती वेळा असतो आपण? फार कमी वेळ असतो. जरी अखंड 2 तासाचं लग्न जरी आपण त्या स्वप्नात केलं असलं तरी ते साधारण एक दीड मिनिटाचंच असतं, काही सेकंदाच असतं. पण आपल्याला वाटतं मी 2 तास दिवसभर लग्नामध्ये होतो. दाखवते ना नाही. एकदा त्या अक्रूराला माया पण दाखवली. नारदाला मायेचं दर्शन करून दिलं. नारद म्हणले मी 60,000 वर्ष भोगलं, संसार भोगला. काहीतरी वर्णन भागवतामध्ये ती कथा आहे. आणि इतके वर्षे मी राज्य केलं. त्याची बायको गेली. बायको गेल्यावर त्याला जगण्याचा अधिकार राहत नाही, म्हणून त्याला सुद्धा ते हत्तीच्या पायाला देत होते. पण तरी सुद्धा त्यातून निष्ठून बाहेर आला. पण गेला होता कुठं? डुबकी मारायला त्याच्यामध्ये नदीमध्ये भगवान श्रीकृष्णाने पाठवलं. तुमच्या मायेची जरा ओळख मला होऊ दे म्हणजे. आणि मायेची ओळख व्हायला किती 1000 वर्ष मध्ये घातली त्यानं. पण गेलता किती वेळ तो डुबकी मारायला? 10 मिनिटात 5 मिनिटातच तो परत झालाय. पण भगवंतानी त्याला हजारो वर्षाचं आयुष्य दाखवलं एका मायेमध्ये. स्वप्नामध्ये सुद्धा आपण बघतो दिवसभर मी लग्नामध्ये वावरतो, आमच्या जवळच्या व्यक्तींचे आहेर स्वीकारतो, त्यांना शुभेच्छा देतो, वाढदिवस साजरे करतो, केक कापतो. जवळजवळ तास 2 तासाचा अवधी असतो, पण तो एका क्षणात मी स्वप्नात पाहिलेला असतो. म्हणून स्वप्न हे क्षणभरी शब्द वापरलाय. नाव भरी दिशे. कशाला? ही फळं जी असतात ना ती क्षणभर आहे. माझं आयुष्य हे स्वप्न आहे. मी या स्वप्नामधला, या आयुष्याच्या संसारातला एक पाहुणा आहे. मी एक पॅसेंजर आहे. आणि माझे को पॅसेंजर स्त्री पुत्र आणि माझे मित्र मंडळ आहेत. माझे पुत्र आदी सगळे, माझे नातलग, माझे मित्र, माझे गल्लीतले, माझ्या कॉलनीतले हे सगळे को पॅसेंजर्स आहेत. त्यांच्याशी बोलावं, नित्य व्यवस्थित राहावं, कारण त्यांच्याशी माझं काही घेणं देणं नाही. मला एक दिवशी उतरायचं आहे, माझा प्रवास मला पूर्ण करायचा आहे. तेही पॅसेंजर आहेत. त्यांचा प्रवास होईल नाही तर नाही होईल. त्यांच्या प्रवासाची तजवीज करत बसायचं नाही. त्यांच्या प्रवासाची तजवीज त्यांच्या प्रारब्धाने केलेली असते. तरी पण आपण जगाची चिंता आपण मारतो. जी चिंता भगवंत सृष्टीकर्ता भगवंत करत असतो ती चिंता मी माझ्या डोक्यावर घेतो. आणि माझं अल्प सामर्थ्य कमी पडतं, तुकडं पडतं, त्यामुळे मी रडतो. कारण ते सामर्थ्य माझं पुरे पडत नाही. माझ्या डोक्यावरती ओझं होतं या संसाराचं, आणि म्हणून मी रडत असतो, कणत असतो. आणि हे कणणं या संसारामध्ये परत रुतण्यासारखा प्रकार आहे. त्याचं कारण समजून घेत नाही. कार्याशी झुंबायला जातो आणि त्याचं कारण कधी आपण समजून घेत नाही. कार्यावरती उपाय करतो, त्याच्या दुरुस्ती सुचवण्याचा प्रयत्न करतो, पण कारण घालवण्याचा प्रयत्न करत नाही. एखाद्या जखमेवर मलमपट्टी करतो, किंवा जखम का झाली ही मुळातून आतून कशी बरी होईल याचा विचार करत नाही. त्यासाठी कुठलं औषध घेतलं पाहिजे, किती मलमपट्ट्या केल्या तर ती भळबळणारी जखम संसाराची जी आहे ती तशीच शिल्लक राहत असते. या जखमेवरती जर पूर्ण औषध जर घ्यायचं असेल तर ते आतून घ्यायला पाहिजे. आत म्हणजे त्याच्या मूळ कारणापर्यंत जायला पाहिजे. संसाराचं मूळ कारण अज्ञान आहे. संसार वृक्ष दिसतो त्याला कारण अज्ञान आहे. अज्ञानच नाही घालवलं तर, कारण नाही घालवलं तर कार्यरूप असणारा संसार जो आहे त्याच्यावर किती उपचार जरी केले तरी रोग मुळातून जाणार नाही. म्हणून मूळ मुद्द्याकडे गेलं पाहिजे. किंबहुना ऐशे भजन ते संसाराचे साधन. कितीही केलं भजन तर ते संसार प्राप्तीच करून देतं, अन्य काही देणार नाही. संसाराचे साधन. देवाला आपण संसाराचं साधन करून टाकलेलं आहे. भगवंताला आपण संसाराचं साधन करतो. आणि संत संसाराला देवाचं साधन करतात. संत महात्मे जे असतात ते काय करतात?
संसाराला आणि आपल्या प्रपंचाला, आपल्या स्त्री पुत्र धनाला मोक्षाचं साधन करून ठेवतात. आणि आम्ही मोक्षाला म्हणजे भगवंताला आपल्या काय करतो, तर त्या संसार प्राप्तीचं साधन केलेलं आहे. भगवंता मला माझ्यासाठी हे दे. अरे दुःखच मागून घेतोस. जो संसार मागतो भगवंताकडे तो दुःख मागतो. जो संसार मागतो तो संचित मागून घेतो. आणि संचित जन्माला यायला लावतं, संचित भोग भोगायला लावतं, संचित पाप पुण्य करायला लावतं, देव प्राप्त करून देत नाही. या गोष्टीचा जर विचार आपण करायला लागलो तर देवाकडे काय मागावं याची जी सद्बुद्धी आहे, त्याला सद्वासना म्हटलं, ती बुद्धी शुद्ध बुद्धीच आपण निर्माण करायला लागते. आणि शुद्ध बुद्धी निर्माण करायसाठी आपल्याला संतांच्या सहवासामध्ये, ग्रंथांच्या सहवासामध्ये आणि त्या तत्वचिंतनामध्ये आपण आतमध्ये घुसलो पाहिजे आणि त्याचाच विचार करावा लागेल. तेव्हाच या सत्कर्माच्या द्वारे आपल्याला ही सुबुद्धी प्राप्त होईल. आणि सुबुद्धीच्या द्वारे आपण काय मागायचं याचा विवेक त्या सुबुद्धीमध्ये येईल. शुद्ध बुद्धीच विवेक करू शकते. सार काय, आसार काय, त्रिगुण असार, निर्गुण ते सार, सारासार विचार. हरिपाठ माऊलींचा 3राच अभंग आहे हरिपाठामधला. त्रिगुण असार, हे त्रिगुणात्मक सगळा संसार जो आहे तो असार आहे. पण आपण त्या संसाराचंच भजन करतो सारखं. संसाराचंच भजन आहे, शरीराचं भजन आहे, नातलगांचं भजन आहे. भजन म्हणजे काय, नाद करणे. भजन शब्दाचा अर्थ आहे त्यांचा नाद करणं, सतत त्या छंदामध्ये राहणं, सतत त्या चिंतनामध्ये राहणं, त्याला भजन म्हणतात. कुणाचं करतो आपण विचार घेतला पाहिजे. दिवसभर संसाराचं भजन करतोस, धन संपत्ती कीर्ती मानमान्यता, मान अपमान सुख दुःख यांच्या विचारात तेच भजन चालू असतं. त्याच वेळी हा भगवंत जो आहे ते भक्त माते नेनती, त्यामुळं देवाला प्राप्ती होत नाही. आणि हे सगळं संसाराचा भोग हे स्वप्नमय आहे. क्षणभर जसं स्वप्न दिसतं तसे स्वप्नात त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण यांचं जे भजन करतात ते संसार प्राप्तीचं नुसतं साधन असतं. ज्यांची उपासना ही क्षणिक असलेल्या स्वप्नातील फळाफळांचा उपभोग करून देणारी असते, अन्य काही नसतं. त्यामुळे स्वप्नातील राज्यपद जरी मिळालं तर त्याचा अधिकार वापरणार कसा आपण सांगावं. स्वप्नामधला राजा, हा स्वप्नातला राजा राज्यपद भोगून तरी उपयोगाचं काय आहे सांगा. फार मोठा मी राजा झाला. आता निवडणुकीचं वार आहे. आता आपल्याला काही 2 दिवसामध्ये त्याची मतमोजणी होईल. कोणतरी आता पदावर येऊन बसतील, कोण मंत्री होतील, खासदार होतील. आता ती झाले. पण मला स्वप्नात मी पंतप्रधान झालो तर मोदींच्या ऐवजी असं स्वप्नात म्हणायचं. मग स्वप्नात काय काय करता येईल मला मोदींसारखं पंतप्रधान झाल्यामुळं? हे मोठमोठ्या घोषणा करता येतील, काय काय मोठं मोठं करायचं राहिले ते करून टाकतायत. आणि जागे झाल्यावर बघितलं की मी माझ्या जुन्या गोधडीमध्ये तसाच गुंडाळून पडलेला असतो, बाकी काही नसतो. माझ्या त्याच गोष्टी, त्याच कॉटवरती, त्याच घराच्या कोपऱ्यात खोलीमध्ये मी पडलेलो असतो. हे स्वप्नातला सगळे राज्यभोग आहेत. हे स्वप्नातले राज्यभोग म्हणजे काय काय उपयोगाचे आहेत, कसले उपयोगाचे आहेत याचा विचार इथे करायला सांगितलेला आहे. त्यामुळं घरचा आपण विचार केला की मृगजळाच्या पाण्यानं काय पिकं पिकवता येत नाही. माऊली बोलतात काय ऊस केळी लावता येत नाही आणि त्या विकायला जायच्या. हे स्वप्नात ते सगळे आहेत, काल्पनिक भोग आहे. शेख चिल्लीची स्वप्न असतात बघा. शेख चिल्ली नावाचं, शेख कोणतरी लोक, शेख चिल्ली कथातला एक नायक आहे तो, जो काय करतो काहीतरी वेगवेगळं करत असतो. किंवा एक दुधाचा गवळीचा विचार करतो की मी माझा असं, तो कुणाकडून तरी दूध घेतो आणि विकायला जातो. त्याचा मालक असतो एक जण, तो त्याला पगारावर ठेवलेला असतो. दुधाची ती किटली डोक्यावर घ्यायची आणि विकायला जायचं. मालक संध्याकाळी आल्यावर त्याला पैसे द्यायचे. पण हा मनातल्या मनात म्हणतो आता दुधाची किटली घेत मी हळूहळू स्वतः मालक बनेन, मी स्वतः मोठा दुधाचा व्यवसाय करेन, मग माझं मी स्वतःचं घर बांधेन, त्या घरामध्ये एक माझी सुंदर अशी बायको असेल, आम्हाला दोघांना सुंदर सुंदर मुलं होतील. मग मी असा गादीवर खुर्चीवर पडलेला असेल, टीव्ही बघत पडलेला असेल. मग माझी बायको मला जेवायला बोलवायला येईल, त्यावेळी मी म्हणेन मला भूक नाही, मला आता नको असं म्हणेन. म्हणून मान हलवली तोपर्यंत वरती जी किटली होती दुधाची ती खाली पडली.
कथा पूर्वीची आहे, कीर्तनामधून आपण ऐकतोय. मूळ कथा आहे, कल्पनेतल्या विश्वात जगला, पण खरी गोष्ट काय, डोक्यावर पिठली आहे ही वास्तवता आहे. तू अजून मालक झालेला नाहीस, त्यामुळे त्या काल्पनिक स्वप्नामध्ये गुंतून राहिलास तर हे राजभोग राजवैभव हे कल्पनेतलं आहे. संसार हा राजपद आहे, संसारात स्वप्नातलं राजपद आहे. कुठलीही पद असू दे, ही पद शिल्लक राहत नाहीत. शाश्वत पदाच्या प्राप्तीसाठी भगवंताला शरण जायला पाहिजे. 18व्या अध्यायामध्ये माऊली भगवंत बोलतात, त्वमेव शरणम गच्छ सर्व भावीन भारत, तत्प्रसादात पराम शांती स्थानम काक्षाशी शाश्वतम अहम वाचा चित्तांग देवून या शरण. जसं वर्णन केलेलं आहे की सगळ्या सुक्त भावानं तू जेव्हा शरण येशील तेव्हा तुला शाश्वत पदाची म्हणजे ते राजवैभव, ती राजगादी जाणारी नसते, ती कायमची टिकणारी असते. जी मोक्ष नावाचं जे वारसा आहे किंवा मोक्ष पद जे आहे त्या पदाला ऱ्हास नसतो. पण संसारातली सगळी पद ही स्वप्नमय भोग आहे. म्हणून इथं वर्णन केलंय, मृगजळाच्या पाण्यानं माऊली बोलतात, मृगजळाची गातडी ती देती दुरुणीची न्याहाळी, वाचुनी तिने पानिया साळी केळी लाविशी काही. साळी केळी ही पिकं आहेत, तू लावशील का त्याच्यावर? वाचुनी दिठी दुरुनी निहाळी, लांबून बघायला बरं आहे. हा वा वा, सुंदर पाणी दिसतंय, मृगजळ दिसतंय, मस्त दिसतंय, फोटो काढून घेण्यासारखं दिसतंय, ठीक आहे. पण ते तहान भागवणार नाही माझं. माझी तहान भागवायची असेल तर मला खरं पाणी, खरा भगवंत शोधावा लागेल. आणि मृगजळ हा भासमय स्वप्नमय संसार आहे. त्याच्यावर काय, त्या मृगजळावरती स्वतःची पिकं काढता येत नाहीत. तसं या काल्पनिक संसारामधून स्वतःला मोक्ष आणि आनंदाचं कण सुद्धा प्राप्त होणार नाही. कितीही भोग भोगले संसाराचे तरी ते स्वप्नमयच असतील. त्यामुळे स्वप्नातली तू पोळी काय आपल्याला चटक काय जिभेला चांगली तृप्ती देईल का? दिली तर स्वप्नात असताना वा वा मस्त तू पोळी पुरणपोळी खायला लागलोय मी आता, मजा वाटते. पण उठून बघितल्यानंतर पोटात भूक लागलेलीच असते. मग तू पोळी गेली कुठे? स्वप्नात खाली होती ना, 4 पोळ्या खाल्या स्वप्नात, आणि उठला तेव्हा कडकडून भूक लागलेली होती. त्याला वास्तव म्हणतात. वास्तवात जगायला आपण जेव्हा शिकू तेव्हा आपण खऱ्या आनंदाचे भागीदार होऊ. वास्तव आपण डावललं का? काल्पनिक सुखामध्ये जगणं मला आवडतं, माझी मुलं माझ्यासाठी सर्व काही असतील, ही कल्पना किती गोड वाटते बघा, किती सुंदर वाटते. माझा मुलगा एका बाजूला दवाखान्यात मला हाताला धरून निघालाय आणि सूनबाईने एका हाताला आमच्या धरलाय आणि त्या दवाखान्याच्या पायऱ्या मी चढायला लागलोय. किती चांगली कल्पना आहे. पण सत्यात आहे काय? खऱ्याच आजारपणामध्ये सून आणि मुलं जाग्यावर असतील काय? स्त्री पुत्र कलत्र अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कोणी. तुकोबा आपले अनुभव सांगतात ना, त्यांचे असतील का आमचेच सांगतात अनुभव, कोणाला माहिती. पण सांगतात ना अनुभव. संतांच्या अनुभवावरून आणि संतांच्या अनुभूतीवरून सुद्धा आपले अनुभव पारखून घ्यावेत ना, पण घेत नाही आपण. ते स्वप्नातली स्तूप पोळी मला पोट भरणार नाही, माझी भूक घालवणार नाही. मला फक्त स्वप्नात असताना त्याची टेस्ट कळेल. बरोबर आहे की नाही? टेस्ट कळेल. वा वा वा, सुंदर पक्वान्न मांडली होती, ताट भोजनाचं होतं. पण झोपून उठल्यानंतर कळेल मला भूकच लागलेली आहे. अरे अरे मगाशी मग 2-4 पोळ्या तू पोळी खाल्ली होती आणि सगळी बासुंदीच्या वाट्या ज्या हल्ल्या होत्या ते गेल्या कुठे? गेल्या नाही, आल्याच नव्हत्या. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. गेल्या पण नव्हतो, गेलं काहीच नाही, कारण आलंच काहीच नव्हतं. कुछ पाना नाही, कुछ खोना नाही. काय प्राप्तच काय करायचं नाही, कारण जे आहे ते आहेच, आणि काय जाणारच नाही, कारण काय आणलंच नव्हतं. 2 गोष्टीवर कायम स्थिर राहिलो वास्तवामध्ये आपण राहतो. इथं संसाराचं साधन हे भोग, हे भोगामुळे काय होतं की संसाराचं साधन होतं. किंबहुना ऐशे भजन ते संसाराची साधन, एक फळभोग तर स्वप्न नाव भरी दिशे. नाव भरी म्हणजे उगीच दिसतं, थोडा वेळ दिसतं, थोडा वेळ गंमत जमा होते. मुलं वर्षभरानंतर सगळी घरात एकत्र येतात, मग गंमत सगळी जेवणाचे बेत आखले जातात, ट्रिप्स निघतात, बाहेर फिरणं होतं आणि 2-3 दिवसानंतर निघून जातात. परत एकाकीपण,
परत तो घरातला माझा फिसकटणारा टीव्ही आणि ते वर्तमानपत्राचे कागद माझ्या समोर असे धडधड धडधड वाजत असतात. परत तेच 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 सगळं. कुठे गेले ते सगळे? ते स्वप्नमय होते. पण आता दिसतंय ते सुद्धा स्वप्न आहे. स्वप्न म्हणायला काही वेळा त्याला जागा नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? सत असत विलक्षण. वेदांताचा शब्द आहे, त्याला सत म्हणा की असत म्हणायचं. त्याला त्याला विश्व म्हणून जायचे तरी ते वर्णन आहे माऊलीचं, विसरलो मी. आणि बाजूला बघितलं तरी ती माया, असं माऊली त्या ओळीमध्ये वर्णन करतात. मृगजळाच्या पाण्यानं कुणाला तृप्ती प्राप्त होणार आहे? आगा स्वप्नी निदान पावे परिचय येईल हरपे आगवे तैसे स्वर्ग शोक जाणावे वेदज्ञाचे. 9व्या अध्यायामध्ये माऊलींची उभी आहे. काय म्हणतात ते? स्वप्नी निधान पावे, मोठ्याच्या मोठ्या स्वप्नात खजिना सापडला तरी चेईलिया हरपे आगवे. चेईलिया म्हणजे जाग झाल्यावर हरपे आगवे, सगळंच निघून जातं. नेलं कुणी नेलं? मग आता रडूया, नेलं म्हणून. आणलं होतंच, मग आणलं असतं तर त्याची कण काहीतरी पडली असते ना तुझ्या अंतरुणावर, जिथं झोपला तिथे. जाताना चोराने कोणतरी खजिना जो विकला असता तर ते पडायला पाहिजे होतं. स्वप्नात 4-5 पोळ्या खाल्ल्या होत्यास, त्याचे कण खरकट तिथं पडायला पाहिजे होतं ना. पडाय नाही ना खरकट, याचा अर्थ ते खरं नाही. जसं इथं म्हटलेलं आहे, स्वप्नी निधान पावे परिचयी हरपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे. संसार सुख नवे माऊली बोलतात. स्वर्ग सुख सुद्धा स्वप्नमय आहे. परत सिद्ध करून दाखवलं बघा माऊली. आणि काय म्हणते? स्वर्गाचं सुख एक नरकातलं, एक मृत्यू लोकातलं संसाराचं, आणि तिसरं आहे स्वर्गातलं. या सुखाच्या पुढे आमची बोलणीच नसतात. म्हणून त्याला म्हणलेलं आहे ते संसाराचीच साधन. आमचं भजन इथंच अडकून राहतं समेवर. काय समेवर इथंच नाही, मध्ये नुसता त्याच्या त्या ताना, त्याचे आलाप. अरे आलाप 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 म्हणतोस, पुढे काहीतरी म्हण ना. ते गाणं तरी संपवून टाक, त्या नुसत्या आलापामध्येच अडकतो. हे आलाप आणि तानामध्येच गायक घोटाळायला लागलाय. आमची स्थिती तशीच व्हायला लागलेली आहे की ते सगळं निधान जे आहे ते सापडतच नाही. त्यामुळं तुकोबाचा एक सुंदर अभंग आहे, बघणार असाल तर गाथेमध्ये बघू शकता. संसार संगे परमार्थ जोडे ऐशे काही कडे जाणत येना. ऐशे काही घडे जाणत येना. संसार संगे परमार्थ जोडे. मी संसाराला एका हातात मुठीत पकडतो आणि दुसऱ्या मुठीमध्ये माझं पारमार्थिक साधन करतो, जमणार नाही तुकोबा म्हणतात. आणि त्याच ओळीमध्ये पुढची ओळ आहे, ढेकणाची या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना यूप आहे. आपण हा प्रत्यक्षात अभंग जाऊन गीतेमध्ये पाहावा, अनुक्रमणिकेमध्ये त्याची सुरुवात पाहावी. म्हणजे कुठं तो नंबर आहे मला आठवत नाही, माहिती नाही तो नंबर किती आहे. संसार संगे परमार्थ जोडे अशी त्याची सुरुवात आहे. ऐशे काही घडे जाणते ना, ढेकणाची या बाजे सुखाची कल्पना. सुखाची कल्पना आहे बरं का. मूर्खत्व वचना यूप आहे. ढेकणाचा खॉट हे खरं गोष्ट आहे, पण ढेकणावरच्या खॉटमध्ये झोपून सुख मिळणार ही कल्पना आहे. खरी गोष्ट विचारात घेतली पाहिजे. हे शरीर जरी सत्य वाटत असलं तर धरूया, पण शरीरातून मिळणारं मला जे सुख आहे ते मात्र काल्पनिक आहे. त्याची सत्यता सांगता येत नाही, त्याची खात्री देता येत नाही. अशी गॅरंटी आता कोण कोण द्यायला लागलेत ना, आमचं सरकार येऊ दे की आमची गॅरंटी, अमुक गॅरंटी. अशी गॅरंटी काय देता येत नाही आमच्या संसार सुखाची. काही उपयोग नाही. कारण स्वप्नाचं आहे, संसारातील आणि स्वर्गातील फळे ही शाश्वत नसतात. त्याला काय असतो? ग्रहण लागत असतं, त्याचा नाश होत असतो. हळू हळू त्याचा नाश होत असतो. संसार सुख मिळालं तर ते फार काळ टिकत नाही, लगेच निघून जातं. संसारातली फळच नाशवंत आहे. संसार अनादि आहे पण शांत आहे. जर संपवायचा म्हटलं तर मला संपवता येतो, आणि जर भोगायचा म्हटलं तर अनेक जन्म भोगून सुद्धा संपत नाही. ह्या मधला कुठला तरी मध्यभाग जो आहे तो मध्यभाग आपण सापडून बघितला पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे. आपण विचार फार कमी करतोय. बोलतो, गप्पा मारत असताना विचार करत नाही. हे जे चाललंय आता आहे ना, मला दिसतंय, मला जे ऐकू येतंय यातलं काय खरं आहे, याचं पुढं काय होणार आहे, काय होणार नाही. पुढं सगळं लयाला जाणार आहे.
जशी एखादी लाट मोठी यावी, तसा मृत्यू नावाचा मोठी लाट आहे. ती लाट आली ना, सगळं घृप होऊन जातं. माझ्या दृष्टीने संसार संपून जातो. जगाच्या दृष्टीनं आहे की नाही याचा मला काय विचार करायची गरज आहे. मी असतो तोपर्यंत संसार असतो. मीच संसार आहे, माझं संसार आहे, मी आणि माझं हाच संसार आहे. ही जेव्हा ही दुर्बुद्धी निघून जाईल ना, तेव्हा सुखाला सुरुवात होईल. कारण वास्तवमध्ये आपण राहतो, वास्तवमध्ये म्हणजे मुलांना जन्म दिला, पण हे माझ्या सुखाचे सांगाते असं जर म्हणायला लागलो, माझ्या सुखाचे सांगाते कोण आहेत, तर माझं नातलग आहे, तर मी स्वप्नात आलो म्हणून समजायचं. आणि हे सुखाची सांगाती वगैरे काही नाहीत. ते सुख जे आहे ते माझ्या जवळ आहे. मीच त्यातला एक कण काढायचा आणि तोच वापरायचा आहे आणि सुखी व्हायचं आहे. संसारातली आणि स्वर्गातली फळे सगळी अशाश्वत नाशिवंत आहेत. तुकोबांचा आणखीन एक अभंग गातेच्या सुरुवातीला आहे बरं काय, सुंदरते ध्यान उभा विटेवरी अशी सुरुवात, आणि त्याच्या खालीच अभंग आहे. परमपूज्य खंडारकर महाराजांच्या ज्ञानेश्वर गाथेमध्ये, अभंग गाथेमध्ये मला वाटते 2 किंवा 3 नंबरचाच अभंग, समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. त्यामध्ये बोलतात पुढे बघा, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने येते चित्त झनी जडो दिशी देवा माझी तुला विनंती आहे. संसारातली पदं बोलायला ना, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, संसार सोडाच, संसार तरी दलदलच आहे. पण स्वर्ग सुखातली जी पद आहेत, इंद्रपद मिळालं, ब्रह्मपद मिळालं, मला यक्ष गंधर्व अप्सरा मी झालो तरी मला खाली येणं माझं चुकत नाही. त्याला ऱ्हास आहे, ऱ्हास. म्हणजे सगळी संसारातल्या फळांना, सगळ्या भोगांना ऱ्हास आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे चित्त जनी जडो दिशी, तिथं माझं चित्त एवढं जडू देऊ नकोस रे बाबा विठ्ठला, असं तुकोबा विठ्ठलाला बोलतात, भगवंताला बोलतात. म्हणून सगळ्या कामना ज्या आहेत त्या नाशवान पदार्थाच्या आहेत. देवदेवता देतात कारण त्यांची कामना ही कायच असते, देवदेवता देतात, कामना नाशवंत असतात. कारण देवदेवता ज्या फळं देतात ना, त्या देवदेवता सुद्धा नाशवंत आहेत. मग त्याने दिलेली फळं कशी शाश्वत असतील सांग. कुणाची पूजा करावी याचा विचार आपला चाललाय बरं काय. भगवंत सुधारणा करून सांगायला लागले, आपण कुठं गुंतलोय. आता विषय आणि पामर आहेत ना, त्यांचं बोलणं हे चाललेलं नाही बरं काय. जे भक्ती करणारे, ज्यांना भक्तच भगवंताने म्हटले, अर्थार्थी जिज्ञासू यांना भक्त म्हणून संबोधलंय ना, त्यांच्यासाठी विवेचन चालू आहे. आम्ही बहुतेक यामध्ये आहोत की कशाची तरी संसाराचीच कामना असते. लांबून लांबून इनडायरेक्टली आपण संसारच मागत असतो, कदाचित डायरेक्टली मागत नाही. लोक नावं ठेवतील ना, एवढा मोठा ज्ञानेश्वरी सांगतो, ज्ञानेश्वरी अभ्यासतो आणि अमुक अमुक जाऊन मंदिरामध्ये मागतोय बघ आणि उद्यापन करतोय. कसली 16 कर की, 16 तू मागतोस का घरातलं सुख आणि शरीराच्या व्याधी जाव्यात हे, किंवा माझ्या घरामध्ये पाळणा लावा हे मागतो का, हे महत्वाचं आहे. जी चाललेलं चांगलं आहे, 16 सोमवार कर, उद्यापन कर, संकष्टी कर, उपवास कर. कुणासाठी? मला शांती हवी. माझी मागणी काय आहे, मी समाधानी असलो पाहिजे. मला तृप्ती दे देवा, मला वस्तू नको. वस्तू नसताना सुद्धा वस्तूपासून मिळणारं सुख मिळू शकतं भगवंताच्या सानिध्यामध्ये. वस्तू नसताना सुद्धा त्या वस्तूपासून मिळणारे जे सुख आहे ते मिळू शकतं. फक्त ते समाधान नावाची गोष्ट आहे ती आपल्याकडे आली पाहिजे. म्हणून सगळ्या संसारातली फळं जी आहेत ती काय आहेत, अल्प फळ म्हणलेलं आहे आणि त्यामुळे त्याला तृप्ती नाही. म्हणून हा काय करतो, त्या देवतेवतेना भगवंतापेक्षा वेगळं मानतो. म्हणजे ते वेगळं, ते भगवंत वेगळे आणि मी आता गणपतीची पूजा करायला ती वेगळी. अरे तो गणपतीच भगवंत आहे असं म्हणून त्याच्याकडे मागताना
कालच आपण विचार केला, विद्या, वैभव, वृद्धी, सिद्धी वगैरे पुढे आता आपण त्याचा विचार करू. ह्या सगळ्या ज्या आहेत तर काय त्यात भगवंत आठवत नाही. वास्तविक संसारामध्ये फार कमी कष्ट असतं तरी सुद्धा भगवंताचं भजन करत नाही. भगवंताचं भजन हे आहे. माझं संसाराचं भजन चाललंय माऊली म्हणतात. किंबहुना ऐशे भजन ते संसाराचेची साधन, येर फळ भोगतो स्वप्न नाव भरी विषय. हे नाव भरी दिसणारं स्वप्न आहे, पण त्याच्यापेक्षा काय करावं? अरे असं काय तुझ्याकडे आहे एवढं की तू देवाला आठवत नाहीस? तुकोबा म्हणतात म्हणजे कैसे प्रपंच करशी, ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये म्हणतात, प्रपंच करशी तू दुयेनिशी हरिशी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरीचं प्रकरणे तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंचाचं हे धरणं अनादि असलेलं अनेक जन्माचं जर संपवायचं असेल तर काय करायला पाहिजे? काय करावं म्हणतात? प्रपंच करशी तू दिनीशी हरीशी न भजसी कोण्या गुणे. तुकोबा सरळ म्हणतात, का रे नाठविशी कृपाळू देवाशी. आणि अभंग जाऊन बघायला हरकत नाही बरं काय. मजा आहे मजा. तुकोबांच्या अभंगामध्ये, ज्ञानदेवांच्या ओळीमध्ये मजा आहे. आणि मजा फक्त भोगायचा आपल्याकडे तेवढा भाव फक्त व्यक्त करायला काय लागते, बाकी काय लागत नाही. काय अभंग आहे बघा, का रे नाठविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकलाची. काय म्हणतात ते? पोषितो जगाशी एकलाची. या देवदेवता पोसत नाहीस. ज्याचं तू भजन करतोस ना ते पोसत नाही. अरे पोसणारा वेगळा आहे, त्याचं भजन तू कर. पोरं दोस्तामध्ये रमतात, मजा करतात, माझ्या दोस्तांच्यामुळे मला आनंद मिळतो. अरे वडिलांच्याकडनं पैसे घेऊन जातोस म्हणून तू दोस्तांच्या बरोबर आनंद घेतोस. तुला वाटते दोस्त मला सुख देतात. दोस्त सुख देते? पैसे कोणी दिलं ते सुख घ्यायला, तुला फिरायला तुझ्या वडिलांनी दिलं. तसं घरामध्ये जसं एखादा प्रमुख असतो, तो प्रमुख सगळं करत असतो, पण आपल्याला वाटतं इकडून मिळालं तिकडून मिळालं, अमक्याने दिलं तमक्याने दिलं वगैरे वगैरे सगळ्या नुसत्या कल्पना असतात. का रे नाटविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकलाशी. फार सुंदर अभंग आहे. पुढ्याने बघा तुम्ही, बाळा दुग्धा कोण करीतो उत्पत्ती, वाढविती श्रीपती सवे दोन. बाळाला जन्म देताना दूध पण निर्माण करतो. नुसत्या बाळाला जन्म देऊन गप म्हणजे झाली माझी कार्य संपलं, तुम्हाला जन्माला घातलं नाही करत, तर तो काय करतो? दुधाची पण निर्मिती बाळाबरोबर करतो. बाळा दुधा कोण करतो उत्पत्ती, वाढविती श्रीपती सवे दोन्ही. दोन्ही वाढवतो. फुटती तरुबर उष्ण काळमाशी, जीवन तयाशी कोण हारी, त्याने तुझी काही नाही केली चिंता, राहे त्या अनंता आठवणी, तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर. याचे भजन असं वर्णन फार सुंदर आहे. तो अभंग वास्तविक जाऊन पहा. म्हणजे कसा एक सायंटिफिकली सिद्ध करून दाखवलेला आहे तुकोबानी की देवाला आठवला पाहिजे का. तो काय करतो? दरदरा पाषाणाच्या पोटी बैसला दरदुर, तयामुखी चारा कोण घाले, पक्षी अजगर न करी संचित, तयाशी अनंत प्रतिपाळे. अरे जो तुझं प्रतिपालन करतो त्याला आठव. का ना आठवीशी, ना आठवीशी, का न आठवीशी कृपाळू देवाशी. पोषितो जगाशी एकलाची. तुला पोचतो, तुझं कुटुंब पोचतो, जग पोचतो, तो सगळ्यांना पोचतो. तिची आठवण काढत नाही. रामकृष्णारी कधीच वाटत नाही देवा तू मला दिलंस तुला मी थँक्यू म्हणायला पाहिजे. संध्याकाळी थँक्यू म्हणावं, सकाळी थँक्यू म्हणावं. हे थँक्यू म्हणणं, कृतज्ञता दाखवणं म्हणजे भजन करणं आहे. त्यालाच भजन म्हणतात. हे भजन जर आपल्याला जमलं ना, कृतज्ञतेतून उत्तराई होणं, बाकी काय करायचं नाही. ज्यानं माझ्यावर उपकार केले त्यांच्या कृतज्ञतेतून उत्तराई व्हायचं. आई वडिलांची सेवा करायची म्हणजे काय करायचं? ज्या आई वडिलांनी मला जन्माला घातलं, ज्या आई वडिलांनी मला लहानापासून मोठं केलं, वाढवलं, माझी काळजी घेतली, माझं संरक्षण केलं, तर उतार वयामध्ये त्यांचं संरक्षण करणं, त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवली, झाली, आई वडिलांची सेवा झाली. बाकी काय करायचं असतं? आई वडिलांना वृद्धत्वातलं काढून तारुण्यात आणण्याची ताकद माझ्यामध्ये आहे नाही, पण आई वडिलांची सेवा तरी करू शकतो ना मी. हा मुद्दा अत्यंत चपकल आहे. भगवंताचं तसंच आहे. ज्यानं तुला वाढवला, मोठं केलं, श्वास दिला, पाणी पुरवलं, प्रकाश दिला आणि जगणं सुलभ करून टाकलं, त्याची तुला आठवण होत नाही. किती कृतज्ञ आहेस तू, असं संत विचारतात. संसाराचं भजन सारखं करत बसतोस,
संसाराच्या पलीकडे काहीतरी आहे की रे, की ते जरासं बघ, डोळे उघडे ठेव, असं संत आपल्याला सतत जागवत असतात. मग निरंतर जाग. या संतांचे फार मोठे उपकार आहेत की ते मला जागे करतात. हे जागो करणं या ओळीतून आपल्याला किंबहुना ऐशे भजन ते संसाराचेची साधन, हे फळ भोगतो स्वप्न नाव बरी दिशे. तू स्वप्नात जगतोस, उठ, उत्तिष्ठ, जागृती शब्द वापरलेला आहे बघा. उठा, जागा हो, भगवद्गीतेचा घोष आहे. उठ आणि जागा हो. जागा होऊन स्वतःकडे पहा. जागा होशील आणि जगाकडे बघशील. तर जागा होऊन स्वतःकडे पहा. जगाचं ज्ञान हे तुला तारणार नाही, स्वतःचं ज्ञान हेच तुला पुढे घेऊन जाणार आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टीनं माऊलीने विचार मांडलेला आहे या 148 ओळीमध्ये. वेळ संपलेल्या आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.